तर गाईस आता सकाळ झालेली आणि गाईस आता आम्ही कुठे आलो माहितीये का? हे बघा गाईस नीलकंठेश्वरला आलेलो आहे मंदिरात। हे बघा गाईस, तर चला गाईस आता आपण मंदिरात जाऊया। हे बघा गाईस किती मस्त आहे हा। हे बघा गाईस किती मस्त कृष्णाचा स्टॅच्यू आहे इथे सापावर। इथे आतमध्ये पाणी पण आहे। तर गाईस आता तुम्ही बघला असेल किती मस्त मंदिर आहे हा। तर गाईस तुम्ही पण या इथे नीलकंठेश्वर महादेव। गाईस खूप मस्त आहे बघा गाईस, इथे वॉल्सच्या इथे महादेवचा शिवलिंग बनलेली आहे बघा गाईस। तर चला गाईस आता मी तुम्हाला एकदम छोटे छोटे एक मस्त वाले शॉर्ट्स दाखवतो। तर गाईस आता आपण रूम वरून निघलेला आणि गाईस तुम्ही आमचा रूम बघा गाईस किती मस्त आहे। थांबा मी तुम्हाला दाखवतो। हे बघा गाईस किती मस्त रूम आहे हा, किती मस्त महल सारखं दिसते। त्या साईडला भी बघा गाईस, तो बघा तिथे सेम टू सेम आयात ज्या सारख्या दिसतोय। मी तुम्हाला इथून पण दाखवतो। हे बघा गाईस किती मस्त आहे हा। तर चला गाईस आता आपण वापस जिथे आपण आपली बस आहे तिथे जाऊया। तर गाईस तुम्ही इथे बघू शकता किती मस्त ट्री सारखं बनवलेलं आहे आणि हे बघा गाईस पाठीमागे किती मस्त महल सारखं दिसते गाईस। हा मंदिर आहे गाईस एक दाखवतो। हे बघा गाईस किती मस्त दिसते इथून आता। तर चला गाईस आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया। हे किती ब्युटिफुल बनवलेलं आहे गाईस मंदिर। चप्पल काढूया आपण इथे।
राधा कृष्णाचं मंदिर आहे बघा गाईस. तर घ्यायचं तर आपल्या पाया पडून झालेला आहे. इथे पण आहे बघा. हा हे बघा इथे खाली मस्त मस्त ड्रॉइंगचं त्याने बघा इथं पाईपातून पाणी येते किती मस्त बघा गाईस. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता गाईस. इथे बघा किती मोठी नदी आहे गाईस इथे. तर चला गाईस आपण खाली जाऊया. पाण्यात तर नाही जायचं आहे कारण की मी आता जस्ट थोडे मिनिटं पहिला अंघोळ केली. हे बघा किती मोठी नदी आहे. ऊन पण खूपच आहे इथे. हे बघा गाईस माझ्या पाठीमागे एकदम किती मोठी नदी आहे. तर चला गाईस आता आपण वरती जाऊया. तर गाईस आता आम्ही इथे पेट्रोल पंपावर आलेलो आहे. आम्ही इथे जेवलेलो आहे. तर गाईस आता आपलं जेवण झालेलं आहे. तर चला गाईस आता आपण निघूया. आज वाटतं द्वारकाला जायचंय. द्वारका नगरीला म्हणजे पाण्याच्या आतमध्ये नाही बाहेरलाच जायचं आहे. तर चला गाईस आता आपण जाऊया. तर गाईस आता आम्ही गुजरात मध्ये आलेलो आहे छोटीला देवीच्या इथे. आणि गाईस तुम्ही इथे बघू शकता इथली कमानी किती मोठी आहे. तर चला गाईस आता आपण पूर्ण इथे फिरूया. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता गाईस इथे खूपच काळोख आहे कारण की सगळी दुकानं वगैरे बंद झालेली आहे गाईस इथनं. हे बघा गाईस पूर्ण काळोख आहे इथे. तर गाईस आज काही दाखवायला नाही मिळालं पण उद्या आपण वापस येऊ इथे. उद्या सकाळी अख्खा खुल्ला असेल तर आपण येतो. बघा तिथे वरती मंदिर आहे. रेड कलरची लाईट दिसते तुम्हाला तिथे. तर चला गाईस आता आपण जाऊया. तर गाईस आता आपण इथे रिक्षात बसलेलो आहे आणि गाईस आता पायथ्याशी चाललेलो आहे कारण की मंदिर वरून बंद झालेलं आहे. हे बघा गाईस सगळी जण. हे बघा गाईस थोडी जण इथून चालून पण येतात. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता गाईस इथे थोडासा मार्केट उघडा आहे गाईस. इथे खूप काय ना काय मिळतंय बघा स्टॅच्यू वगैरे काढायला. हे बघा गाईस दुकान वगैरे आहेत. टॉयजचे शॉप आहेत. वरनं जाऊन आपण रूम मध्ये आता पडलो. तर गाईस
गाईस तुम्ही इथे बघू शकता काही इथून सीड्या चालू होतात ते एकदम वरती जाऊन तिथे एंड होतात. तिथेच वरती मेन मंदिर आहे. तर गाईस आता आपण तिथे सकाळी जाऊ. तुम्ही इथला माहोल बघा गाईस. तर गाईस इथे आतमध्ये थोडेसे फोटो आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवतो. बघा गाईस. हे बघा गाईस इथे आतमध्ये इथे बनवलेला आहे फोटो आहे. चंडिका देवी फोटो आहे बघा इथे. हे बघा गाईस तुम्ही इथून आतमध्ये इथून तर गाईस आता आम्ही इथे खाली आलेलो आहे आणि गाईस तुम्ही इथे बघू शकता आम्ही इथे एक स्टॉल वर आलेलो आहे आणि आम्ही पाणीपुरी आणि दाबेली मागवलेली आहे. तर चला गाईस ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता किती चांगली दाबेली आहे. तर गाईस आता आपण खाऊन बघूया. गाईस खूप यम्मी आहे. तर गाईस मी आता हे फिनिश करण्यानंतर तुम्हाला मिळतो.